कंबाईन प्रिलिम टेस्ट नंबर 6 जॉग्राफीचे क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 26 पासून. योग्य जोड्या जुळवा. क्वेश्चन नंबर 26 योग्य जोड्या जुळवा. ठीक आहे. काय म्हणतो, जिल्हा आणि मासेमारी केंद्र दिलेले. ठीक आहे. असा क्वेश्चन ग्रुप सीच्या मेन्सला आला होता मध्ये, तर त्याच बेसिसवरती हा क्वेश्चन तयार केलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 26 मध्ये जिल्हा आणि मासेमारी केंद्र आपल्याला विचारलेले आहे. ठीक आहे. हा, मुंबईला कोणता मासेमारी केंद्र आहे बरं? माहीम. त्यानंतर पालघरचं कोणतं आहे? डहाणू. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये कोणतं आहे? विजयदुर्ग. आणि रत्नागिरीला कोणतं आहे? दाभोळ. तर आपण जर का आपल्याला एक्झॅक्ट मासेमारी केंद्र कोणते कुठे आहेत असं जरी माहित नसलं तरी आपल्याला खाडी माहित असतात. ठीक आहे. खाडी आणि नदी असं आपण जोडायला केलं होतं कोकणातील नद्यांमध्ये. ठीक आहे. अशा क्वेश्चन आपण करून ठेवले होते, तर त्या बेसिसवरती देखील हा क्वेश्चन सुटतो. तर बघा, हा काही नदी आणि खाडी दिली, त्यावरूनच मासेमारी केंद्रांची आपण जोड्या देखील लावू शकतो. ठीक आहे. तर काय, वैतरणा नदीवरती कोणती खाडी आहे बरं? दातिवरा. ठीक आहे. वैतरणा नदीवरती कोणती खाडी आहे? दातिवरा. ते कोणता जिल्हा आहे तिथे? पालघर, ठाणे. हा, उल्हासवरती वसई. ठीक आहे. हे पण ठाणेमध्ये येतं. त्यानंतर दहिसर, मनोरी हे मुंबई शहर, मुंबई उपनगर या ठिकाणी येतं. ठीक आहे. त्यानंतर ना खाली बघा, रायगडमध्ये कोणते आहे? पाताळगंगा, धरमतर. ठीक आहे. कुंडलिका, रोहा. त्यानंतर सावित्री, बाणकोट. त्यानंतर वशिष्ठी, दाभोळ. रत्नागिरीमधलं आहे हे. ठीक आहे. शास्त्री, जयगड. त्यानंतर ना शुक, विजयदुर्ग आता आपण बघितलं ना. ठीक आहे. ते कुठे येतं? रत्नागिरी सिंधुदुर्गच्या बॉर्डरवरती येतं, पण तरी देखील सिंधुदुर्ग जिल्हा येतो. ठीक आहे. आणि दाभोळ म्हणलं तर कोणता येतो? रत्नागिरी जिल्हा येतो. ठीक आहे. मग आता आपल्याला ह्याच्यातले कोणते कोणते विचारलेले होते? आपल्याला माहीम विचारलं होतं मुंबईमधलं, त्यानंतर दाभोळ रत्नागिरीमधलं, आणि विजयदुर्ग सिंधुदुर्गमधलं. त्यानंतर खाली एकदम खालची दक्षिणेकडची कोणती बरं? तेरेखोल. ठीक आहे. आणि पालघरमध्ये कोणतं आहे बरं? डहाणू. ठीक आहे. हे विचारलेलं आहे. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग बॉर्डरवरती असल्यामुळे रत्नागिरीचं पण नाव लिहिलं होतं, पण सिंधुदुर्ग घ्यायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर विचारलं होतं माहीम, तर ते आहे मुंबईमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. खाड्या आणि नदी किंवा मासेमारी केंद्र जोडायला मध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 27. ह्याचा आन्सर काय आहे मग? 1, 2, 4, 3. आन्सर ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. खालील विधाने विचारात घ्या. तर ग्रुप सीच्या प्रिलिमला असा एक क्वेश्चन आला होता. ठीक आहे. ग्रुप सीच्या प्रिलिमला असा क्वेश्चन आला होता की 1 इंच वायुभार म्हणजे किती मिलीबार होय? ठीक आहे. आपण इथं सेंटेन्समध्येच दिलेला आहे 34 मिलीबार होय. बरोबर आहे? हो, बरोबर आहे. तर हवेचा दाब वर जाताना, म्हणजे हवेचा दाब वर जाताना कसा होत असतो? कमी होत असतो. पण त्याचा दर काय आहे? दर 16 किलोमीटर मागे साधारणतः 10 पटीने कमी होतो. तर हे पण सेंटेन्स काय आहे? बरोबर आहे. आन्सर काय आहे ह्याचं? 27चं आन्सर नंबर 3. ठीक आहे. तर काही डिटेल बघा आपण ह्याच्यामध्ये. हा, समुद्र सपाटीला आपला हवेचा बार कसा असतो? तर 1013.2 मिलीबार असतो. आणि जर का आपण आत्ताच बघितलं, दर 16 किलोमीटर जर का उंची आपण गाठली तर त्याचा दर कसा कमी होतो? 10 पटीने कमी होतो. म्हणजेच 101 मिलीबार होतो. 101 मिलीबार होतो. 10 पटीने कमी झाला म्हणजे हा पॉईंट इथे आला. राईट. 101 मिलीबार किती उंचीला? 16 किलोमीटर उंच गेल्यावरती हवेचा दाब कमी होत असतो. म्हणजेच हवेचा दाब कमी होण्याचा दर 16 किलोमीटर मागे साधारणतः 10 पटीने कमी होतो. ठीक आहे. मग आपण बाकीचे पण आपल्याला काही फॅक्ट्स विचारतील का? तर हो, विचारतील. 1 इंच वायुभार. हा, आपण पहिल्या सेंटेन्समध्ये काय बघितलं? 1 इंच वायुभार म्हणजे किती मिलीबार? ठीक आहे. तर 34 मिलीबार. हा PYQ आहे. ठीक आहे. आणि दर 300 मीटरला 34 मिलीबार वायू कमी होतो. ठीक आहे. ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे एखादा मॅथ्स बेसिस किंवा प्रॅक्टिकल बेसिस एखादा क्वेश्चन येऊ शकतो. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 28. खालील पठारांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम लावा. वेस्ट टू ईस्ट अशा प्रकारे योग्य क्रम लावा विचारलाय. तर
याचा आन्सर काय येतो? पहिल्यांदा येतो एकदम पश्चिमेला मारवाड येतो, ठीक आहे. त्यानंतर येतो मेवाड, त्यानंतर येतो माळवा, ठीक आहे. आणि त्यानंतर येतो छोटा नागपूर पठार. मग आता हे कुठे दिलेलं बरं? पहिल्याच ऑप्शन मध्ये दिलंय का बरं? बघा बरं, अ ब क ड, ठीक आहे. अ ब क ड पहिलेच ऑप्शन आहे. आपण जरा मॅप बघूया भारताचा. हा, उत्तर भारताकडील खास करून पठारे आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे लावा किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा, पूर्वेकडून पश्चिमेकडे लावा, अशा प्रकारच्या गोष्टी विचारतात. तर यामध्ये बघा, आपण मगाशी जसं बघितलं होतं, हा जर का राजस्थानचा भाग आहे, ठीक आहे, तर अशी कोणती पर्वतरांग जाते बरं इथून? अरवली पर्वतरांग जाते, ठीक आहे. अरवली पर्वतरांग जाते अशी उत्तरेकडे, ठीक आहे. तर मग राजस्थानच्या पश्चिमेकडचा भाग तर कोणता असतो? तो मरुस्थळीचा भाग आहे, ठीक आहे. मरुस्थळीचा भाग आहे. त्यानंतर तिथेच इथे कोणता पठार येतो बरं? मारवाड. इथे दिले ना मारवाडचा पठार. आपण ब्ल्यू कलरनं मी टिक करून देते कोणते कोणते पठार आहेत ते लिहून लक्षात घ्या. मारवाड, त्यानंतर इथे येते मेवाड, त्यानंतर इथे आहे माळवा म्हणजे जरा मध्य प्रदेश पाशील भाग, त्यानंतर इथे आहे बुंदेलखंडचा भाग, त्यानंतर इथे आहे बाघेलखंडचा भाग, त्यानंतर ना हा आहे छोटा नागपूर पठार, हा आहे हजारीबाग, ही आहे मालदा खिंड आणि हा आहे इकडे आहे मेघालय, ठीक आहे. गारो खासी जयंतिया वगैरे आहेत ना आपल्या, तर त्या आहेत इथे, ठीक आहे. आपण जर का प्लेन ह्याच्यावरती जर का बघितलं तर इथे काय आहे? मारवाड, मेवाड, माळवा, बुंदेलखंड, बाघेलखंड, त्यानंतर येतो छोटा नागपूर पठार, त्यानंतर अशी आहे मालदाची खिंड आणि आहे इकडं मेघालय नॉर्थ ईस्ट, ठीक आहे. ठीक आहे. कसं लक्षात ठेवणार आता हे ट्रिक? मारवाडचा मेवा, माळव्याची बुंदी बाग्याने खाल्ली, ठीक आहे. असं काहीतरी ट्रिक करून लक्षात ठेवा. मारवाड, मेवा, माळवा, बुंदेलखंड, बागेलखंड आणि छोटा नागपूर पठार. आणि त्यानंतर ना इथं आपलं काय मेघालय आणि ही मालदा खिंड. कोणती खिंड आहे? मालदा खिंड आणि त्यानंतर येतं मेघालय, ठीक आहे. तर याचा आन्सर काय येणार? मारवाड, मेवाड, माळवा, छोटा नागपूर पठार. अ ब क ड. पुढे जाऊया. योग्य जोड्या लावामध्ये काय विचारलंय त्यांनी? काही बेट दिले आहेत आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहेत किंवा तिथे कोणता व्यवसाय चालतो किंवा ते नौदलाचे स्थानक आहेत का किंवा प्रक्षेपण केंद्र आहे का काही, असे क्वेश्चन विचारलेले आहे, ठीक आहे. तर बघा, तर बघा हे जे आहेत ना हे आहेत पूर्वेकडील पूर्वेकडील बेट आणि हे आहेत पश्चिमेकडील बेटावरील काही स्थानक आहेत, ठीक आहे. श्रीहरिकोटा कशासाठी प्रसिद्ध आहे? कुठे आहे ते? मेन म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? एकतर ते वाळूच्या दांड्यावरील बेट आहे आणि भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे, ठीक आहे. उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. त्यानंतर बघा व्हीलर बेट कुठे आहे? ओरिसामध्ये आहे, ठीक आहे. तर ते कशासाठी आहे? मिसाईल प्रक्षेपण केंद्र आहे, ठीक आहे. त्यालाच काय ते कोणतं बेट आहे त्यालाच काय म्हणतात? अब्दुल कलाम आयलंड पण म्हणतात बरं का त्याला. त्यानंतर आहे पंबन बेट कशासाठी आहे बरं? मन्नारच्या खाडीसाठी आहे, ठीक आहे. मन्नारची खाडी तिथे त्याला काय म्हणून ओळखतात? रामेश्वरम या नावाने देखील ओळखतात. तर ते कशासाठी प्रसिद्ध आहे? मोत्यांच्या उत्पादनासाठी देखील प्रसिद्ध आहे. हे सगळे PYQ आहेत बरं का, येऊन गेलेले. त्यानंतर आहे हेर द्वीप बेट, तुतीकोरिन तमिळनाडू येथे आढळतं ते आणि प्रवाळ बेटांसाठी हे प्रसिद्ध आहे, ठीक आहे. त्यानंतर ना बघा आता
पश्चिमेकडील सालसेटचा बेट म्हणजेच मुंबई येथे आहे, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये. तो 7 समूहानं तयार झालेला बेट आहे, सालसेटचा बेट. त्यानंतर वेलिंग्टन कुठे आहे? एर्नाकुलम केरळ येथे आहे. ते कशाचं आहे बरं? नौदलाचे स्थानक आहे, ठीक आहे. त्यानंतर द्वीप कुठे आहे? खंबातच्या आखातामध्ये आहे. वाडी आलिया कुठे आहे? नर्मदा तापी मुखाजवळ आहे. त्यानंतर अंदनदीव बेट गोव्यामध्ये आहे, ठीक आहे. असे काही बेट आणि त्यांचे स्थानक काय आहेत, ते कशासाठी प्रसिद्ध आहेत हे करून ठेवलं पाहिजे, ठीक आहे. मग आता आपण बघितलं 7 समूहांचा बेट कोणता आहे आपला? सालसेटचा बेट. कशासाठी प्रसिद्ध आहे ते? मुंबईतलं आहे, ठीक आहे. ते मग ब चं काय लागतं बरं आन्सर? 3. मग हे गेलं. हा, त्यानंतर ना आहे श्रीहरिकोटा. ते कशासाठी प्रसिद्ध आहे बरं? वाळूच्या दांड्यावरील बेटांसाठी प्रसिद्ध आहे, ठीक आहे. मग क चं 2. हे गेलं पुन्हा एकदा. त्यानंतर ना आहे वेलिंग्टन कशासाठी प्रसिद्ध आहे बरं? नौदलाच्या स्थानकासाठी प्रसिद्ध आहे, ठीक आहे. मग ड चं 1. हे गेलं. आन्सर नंबर काय? 1. आणि दीव कशासाठी प्रसिद्ध आहे बरं? मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे, ठीक आहे. दीव बेट. 29चा आन्सर काय येणार? मग 1 येणार, ठीक आहे. आपण काही बेट पण बघितले आणि ते कशासाठी प्रसिद्ध हे देखील बघितलं. क्वेश्चन नंबर 29 आन्सर नंबर 1, ठीक आहे. पुढे जाऊया. भारतातील प्रमुख नद्या आणि त्यांची एकूण लांबी यांच्या योग्य जोड्या लावा. मागच्या आपण टेस्ट पेपरमध्ये बघितलं की सिंधूची लांबी किती होती बरं? 2880 किलोमीटर होती, ठीक आहे. त्यानंतर गंगाची किती होती बरं? 2525 होती. त्यानंतर ब्रह्मपुत्राची 2960 आणि नर्मदेची 1312 किलोमीटर. मग आन्सर काय येतं बरं? 30चा आन्सर 1 2 3 4 सरळ आहे, ठीक आहे. पण आपण काही गोष्टी बघून ठेवल्या पाहिजे. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र आणि नर्मदा नदी, बेसिक गोष्टी बघूयात आपण. सिंधू मगाशी आपण मागच्या टेस्ट पेपरमध्ये बघितलं. सिंधूच्या उपनद्या बघितलं. त्यानंतर वर्ल्ड बँकेचा करार बघितला. पाकिस्तानच्या वाट्याला आलेले काही नद्यांचे पाणी बघितलं आणि आपल्या भारताच्या वाट्याला आलेल्या कोणत्या नद्यांचे पाणी हे पण बघितलं. 3-3चा आपण सेट लावला होता. कोणती होती ती? सिंधू, झेलम, चिनाब. हे कुणासाठी आहेत बरं? पाकिस्तानसाठी आहेत, ठीक आहे. आणि भारताला रावी, बियास आणि सतलज, ठीक आहे. हे देखील बघून ठेवलं होतं आपण. काही गोष्टी बघा. आता आता गंगा नदीबद्दल बघूया आपण, ठीक आहे. गंगेचं पण सिंधू बघितलं, आता गंगा नदी बघूयात, ठीक आहे. गंगा तिथे कोणती नदी आहे? कोणतं धरण आहे बरं? टेहरी धरण. भारतातील सर्वात उंच धरण आहे. भगीरथी नदीवरती आहे, उत्तराखंड येथे. भगीरथी आणि अलकनंदा यांचं पुढे जाऊन गंगाचं या दोन्हीच्या प्रवाह एकत्र होऊन गंगा नदी तयार होत असते, ठीक आहे. भगीरथी नदीवरती उत्तराखंड येथे टेहरी धरण आहे, जगात 12व्या क्रमांक, ठीक आहे. बाकीचं ठिकाण ठीक आहे. एकूण लांबी किती आपण बघितलं जोडालावमध्ये? 2525 किलोमीटर. त्यानंतर आपल्याला जर का राज्यनिहाय लांबी विचारलं तरी माहिती असायला पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये किती आहे बघा? 1140 किलोमीटर आहे. पश्चिम बंगालमध्ये 520 किलोमीटर आहे. बिहारमध्ये किती आहे? 445. उत्तराखंडमध्ये 310, ठीक आहे. नंतर एकूण खोरे किती आहे? 10,86,000 चौरस किलोमीटर आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला हा एक क्वेश्चन विचारला होता की गंगा नदीच्या खोऱ्यात देशातील किती लोकसंख्या राहते? तर 23% लोकसंख्या राहते, ठीक आहे. हा देखील क्वेश्चन विचारून दिलेला. असं काही बेसिक गोष्टी किंवा PYQ बेस्ड इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे. पुढे जाऊया. तर ही गंगा नदी बघा, ही जी दिसते ना तुम्हाला, मी जरा मोठं करून दाखवते. ही आहे गंगा नदी, ठीक आहे. ही आहे गंगा नदी. तर ही अशी जर का गंगा नदी काढली तर आपण त्याच्या उपनद्या देखील काढून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला डाव्या आणि उजव्या उपनद्या माहिती पडतात, ठीक आहे. डाव्या आणि उजव्या उपनद्या बघा आता. तर इथे आहे रामगंगा, इथे आहे घागरा, त्यानंतर आहे गंडक, त्यानंतर आहे कोसी, ठीक आहे.
त्यानंतर ना ही इकडून येते यमुना, ही यमुना अशी येते, ही अशी जाते आणि अशी इथे भेटते. ठीक आहे. आपल्याला बघा जरा मिनिमाइज केलेलं आहे, ह्याच्यामध्ये दिसेल व्यवस्थित. लक्षात ठेवायचं आहे का, तर आपल्याला काही भारताच्या नदी प्रणालीवरती काही क्वेश्चन विचारतात, डाव्या उजव्या उपनद्या विचारतात. ठीक आहे. पहिल्यापासून बघूया. गंगा उपनदी बघा, ही अशी गंगा. ठीक आहे. त्यानंतर ना तिच्या उपनद्या बघा, ही आहे रामगंगा, ही आहे घागरा, त्यानंतर ही आहे गंडक, त्यानंतर ही आहे कोसी. ठीक आहे. त्यानंतर यमुना बघा इथून येते, यमुनोत्रीपासून. ठीक आहे. यमुना, यमुनेच्या पण उपनद्या आता ही आहे चंबळ, सिंध, बेटवा, केन. ठीक आहे. त्यानंतर इथे पुन्हा गंगेच्या उपनद्या बघा, शोण, त्यानंतर ही आहे हुबळी, तिलाच आहे ही भेटते दामोदर, अजय आणि मयुराक्षी. ठीक आहे. आणि इथं बोकारो प्रकल्प आहे. ठीक आहे. या काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे. हां, हे बघा, ही भागीरथी आणि ही अलकनंदा यांच्या संगमनानं काय तयार होते, पुढे गंगा नदी तयार होते. ठीक आहे. हां, तर अशा गोष्टी आपण लक्षात ठेवूया. असं मॅप काढून घेतलं, बेसिक जरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं. ठीक आहे. पुढे जाऊया. हां, गंगा आणि सिंधू आपण जरा डीपमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. याचा आन्सर काय मग, गंगेची लांबी किती, 2525 किलोमीटर, सिंधूची लांबी 2880 किलोमीटर. मागच्या टेस्ट पेपरमध्ये आपण नर्मदा पाहिली होती. ठीक आहे. पश्चिम वाहिनी नदी आहे ती. पुढे क्वेश्चन नंबर 31, मृदा संवर्धनासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे. लास्ट टाइम जसं पाहिलं आपण त्याचप्रमाणे. तर काय बघा, कॉमन सेन्सनं काय काय वाटतं, मृदा संवर्धन आपण लास्ट टाइम पाहिलं होतं. तर अशी डोंगररांग आहे. ठीक आहे. त्याचा उतार आहे. त्यानंतर जर का जमिनीलगत आपण असं जर वृक्षारोपण केलं तर ही झाडांची मुळं काय करतात, ही जी डोंगर उतारावरून जी माती वाहत येते, ज्यामुळे जी धूप होते ती अडवून ठेवतात. त्यामुळे वृक्षारोपण गरजेचं आहे का मृदा संवर्धनासाठी, तर हो, गरजेचं आहे. त्यानंतर पायऱ्याची शेती केली पाहिजे का, यस, केली पाहिजे. समजा हा डोंगर उतार आहे. ठीक आहे. ठीक आहे. ही पायऱ्याची शेती आहे. ठीक आहे. इथे पायऱ्याची शेती होणार आहे. तर अशामुळे जर का पायऱ्याची शेती केल्यामुळे काय होणार आहे, डोंगर उतारावरनं जी सलग मातीची धूप होत होती तर त्याचा वेग कसा होणार आहे, कमी होणार आहे पायऱ्याच्या शेतीमुळे. तर हे केलं पाहिजे का, हो, नक्कीच केलं पाहिजे. त्यानंतर पूर नियंत्रण केलं पाहिजे का, यस, नक्कीच केलं पाहिजे. पूर नियंत्रण पण केलं पाहिजे. पुरामुळे काय होतं बरं, आता जर का बघितलं आपण, अतिवृष्टी झाली आहे सोलापूर वगैरे मराठवाडा जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे, सीना भीमा नदीला वगैरे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, शेत जमिनीवरील जवळपास मातीचा थर वाहून गेलेला आहे. त्यामुळे पूर नियंत्रण जर का केलं तर हा थर वाहून जाणार नाही आणि सुपीक मृदा शिल्लक राहील आणि मृदा संवर्धन होईल. पूर नियंत्रण केलं पाहिजे का, तर हो, केलं पाहिजे. आणि वाळवंटीकरण केलं पाहिजे का बरं, वाळवंटीकरण करणं गरजेचं आहे का, नाही, हा किती नॉनसेन्स ऑप्शन आहे. त्यामुळं अ, ब, क, कॉमन सेन्सवरती सोडवण्यासारखा प्रश्न हा. ठीक आहे. 31चा आन्सर काय मग, 3. पुढे जाऊया. खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. हां, आता काय म्हणते बघा, बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र 78 डिग्री पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहेत. ठीक आहे. आणि भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या 50% कोळसा ओडिसा, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यातून येतो. बरोबर आहे का, हो, बरोबर आहे. 78 डिग्री पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे. मग आपण जर का भारताचा नकाशा जर का पाहिला, असं जर का भारत काढलं तर 78 डिग्री पूर्व रेखावृत्तेच्या पूर्वेला हा वेस्ट, हा ईस्ट. जर 78 डिग्री पूर्व रेखावृत्त काढलं आपण असं, तर इथे कोणती राज्य येणार आहेत बरं, खास करून इथे आहे ओडिसा. ठीक आहे. त्यानंतर आहे छत्तीसगड, त्यानंतर आहे इथे झारखंड. ठीक आहे. तर या ठिकाणी
काय आढळतं म्हणून आपल्याला सांगितलंय, कोळसा उत्पादन आढळतं. कोळसाची क्षेत्रे आढळतात आणि कोळसा उत्पादन ह्या 3 राज्यांतून 50% पेक्षा जास्त उत्पादन या 3 राज्यातून होतं. तर बरोबर आहे का? खनिज संपत्ती आणि ते क्षेत्र, भारतातील खनिज संपत्ती आणि क्षेत्र, त्यामध्ये आपण हा क्वेश्चन बघितलेला आहे, तर हे पण बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 33. हा, अमरावती प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा हा असून क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा हा आहे. ठीक आहे, आता आपण बघितलं प्रशासकीय विभाग, मागच्या वेळेस त्यांनी औरंगाबाद प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा विचारलेला होता, त्याच बेसिसवरती हा क्वेश्चन तयार केलेला आहे. हा, तर बघा, अमरावती प्रशासकीय जिल्हा, प्रशासकीय विभाग हा एवढा ना, हा जो आहे ना, हा अमरावती प्रशासकीय विभाग आहे. ठीक आहे, अमरावती प्रशासकीय विभाग, हा, हे आहे मुख्यालय. मग मी जर समजा मुख्यालय असं लिहिलं, ठीक आहे, मुख्यालय. त्यानंतर ना सर्वात मोठा जिल्हा म्हणलं, सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे त्याच्यामधला? यवतमाळ. ठीक आहे, सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे बरं? सॉरी, हा, तर बघा असं काय केलेलं, सर्वात मोठा जिल्हा आहे. ठीक आहे, हा, आणि त्यानंतर ना हे जे आहे ते सर्वात लहान जिल्हा आहे वाशिम. ठीक आहे, सर्वात लहान जिल्हा आहे अमरावती आहे मुख्यालय, सर्वात मोठा जिल्हा आहे यवतमाळ आणि सर्वात लहान जिल्हा आहे वाशिम. क्षेत्रफळाने बोलतोय आपण. ठीक आहे, तसं प्रत्येक विभागाचे आपण करून ठेवणं गरजेचं आहे. तर बघूया, आता आपण इथे बघूया. ठीक आहे, नागपूर विभागात बघा, नागपूर प्रशासकीय विभाग इथे आहे. ठीक आहे, हा नागपूर प्रशासकीय विभाग. ठीक आहे, तर इथे बघा, हे काय आहे? नागपूर मुख्यालय आहे. त्याच्यामध्ये सर्वात क्षेत्रफळाने मोठा जिल्हा कोणता आहे बरं? गडचिरोली आहे. आणि सर्वात लहान कोणता आहे बरं? भंडारा आहे. ठीक आहे, अशाच प्रकारे सर्व करून ठेवायचं. त्यानंतर ना आता बघा, औरंगाबाद प्रशासकीय विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग बघा. हा, तर ह्याच्यामध्ये कोणता आहे बरं? औरंगाबाद आहे मुख्यालय. त्यानंतर ना सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे बरं क्षेत्रफळाने? बीड आहे, बीड. आणि सर्वात लहान कोणतं आहे? हिंगोली आहे. ठीक आहे, त्यानंतर ना त्याचप्रमाणे बाकीचे प्रशासकीय विभाग देखील आपल्याला करून ठेवायचे. ठीक आहे, हा, पुण्यामध्ये पण बघा, पुणे हाच प्रशासकीय मुख्यालय आहे आणि हाच क्षेत्रफळाने देखील मोठा आहे. ठीक आहे, कोकणामध्ये रत्नागिरी जे आहे तो क्षेत्रफळाने मोठा जिल्हा आहे. ठीक आहे, आणि मुंबई उपनगर काय बरं? मुख्यालय आहे. नाशिकमध्ये नाशिक मुख्यालय आहे. अहमदनगर काय आहे? क्षेत्रफळाने मोठा जिल्हा आहे. तर अशा गोष्टी करून ठेवल्या पाहिजेत. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 33चं काय आहे? मग यवतमाळ आणि वाशिम. ऑप्शन नंबर 2, सर्वात मोठा जिल्हा यवतमाळ आहे आणि सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? वाशिम आहे. ठीक आहे, पुढे बघा, क्वेश्चन नंबर 34. पुणे जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडल्या आहेत? मग आपण मागच्या टेस्ट पेपरमध्ये बघितलं होतं. काय देतात? असा एखादा जिल्हा देतात, समजा असा पुणे जिल्हा दिला आहे आणि त्याचे सीमावर्ती भागातील जिल्हे कोणते आहेत असे विचारतात. ठीक आहे, आपल्याला तर आपल्याला ही माहिती पाहिजे. ठीक आहे, तर बघा काय काय आपण लावू शकतो. बघा, ठाणे आहे का? हो आहे. नाशिक आहे का? नाही. असं प्रत्येकाला वाटतं नाशिक आहे पुणे जिल्ह्याची सीमामध्ये, पण नाही, नाशिक नाही. नगर आहे का? आहे. सोलापूर आहे का? आहे. पण नाशिक नाही आहे, त्यामुळं हा ऑप्शन कटला. ठीक आहे, ठाणे आहे, आहे. नगर आहे, आहे. सोलापूर आहे, आहे. सातारा आहे, हो आहे. ठीक आहे, ठाणे, औरंगाबाद आणि नगर आहे. औरंगाबाद आहे का? नाही आहे. त्यानंतर ठाणे, नगर, नाशिक. नाशिक पुन्हा येतं, नाही आहे. ठीक आहे, मग काय करेक्ट आहे बरं? ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. ठीक आहे, तर पुण्याच्या साईडचे आपण जिल्हे बघायचे. हा जो रंगीत दिसतोय ना, तर हा पुणे जिल्हा आहे बरं का. हा जो पूर्ण रंगीत दिसतोय ना, तर हा पुणे जिल्हा. आपण इथून खालून सुरुवात करूया. ठीक आहे, तर खाली बघा काय, हा, तर इथे कोणता जिल्हा आहे? सातारा आहे.
ठीक आहे, पुण्याच्या खाली. त्यानंतर या साईडला बघा, इथे आहे सोलापूर. इथे आहे सोलापूर. ठीक आहे. त्यानंतर ना बघा, इथे आहे रायगड. त्यानंतर वरती बघा, इथे आहे ठाणे. ठीक आहे. इथे आहे नगर आणि या साईडला आहे सोलापूर. आता आपण बघितलं ना त्याप्रमाणे या साईडला आहे सोलापूर. ठीक आहे. आपल्याला जर लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला सांगते, एक मिनिट. समजा इथे पुणे आहे. ठीक आहे. तर या साईडला आहे रायगड, या साईडला आहे ठाणे. इथे नाशिक नाही बरं का, इथे आहे नगर, इथे आहे सोलापूर आणि हे इथे आहे सातारा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण लावू शकतो. त्यानंतर खालील आता पुढचा क्वेश्चन बघा. असं बऱ्याच जिल्ह्यांची आपल्याला माहिती करून ठेवली पाहिजे. खास करून पुण्यावरती क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे. जुन्नर तालुका वगैरे जर का पाहिला तर तसा क्वेश्चन. शेवटचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यांचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही? कुठल्या जिल्ह्याचा पाहिजे, अनेक नाही येथे. कुठल्या जिल्ह्याचा समावेश होत नाही असं विचारलंय. ठीक आहे. तर कुठल्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? बरं, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश होत नाही. तर चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ते बघूयात आपण. हा बघा, मागच्या क्वेश्चन मधला पुणे जिल्ह्याचा जरा चांगला नकाशा आहे. हा दिसतोय का? नाशिक कसं लागत नाही ह्याला ते. हा हे बघा, इथे हा पुणे जिल्हा आहे अशा प्रकारचा. थोडं शेप पण माहिती पाहिजे बरं का, असं देऊन विचारतात ते हा कोणता जिल्हा आहे म्हणून. हा पुणे जिल्हा आहे. इथे कोणता आहे? अहमदनगर. आणि हे असं इथून इकडे आहे नाशिक. ठीक आहे. त्यामुळे इथे लागत नाही, इथे संगमनेर म्हणून तालुका येतो मध्ये. ठीक आहे. त्यानंतर ठाणे आहे इथे. त्यानंतर आहे इथे रायगड. रत्नागिरीचं लागतं का बघा बरं, नाही लागत, रायगडचं लागतं. ठीक आहे. इथे आहे सातारा. ठीक आहे. एवढा आहे सातारा. त्यानंतर हा आहे सोलापूर. ठीक आहे. आणि हा आहे नगर. मग बीडचं लागतं का, नाही लागत. आणि औरंगाबाद तर खूपच लांबची गोष्ट राहिली. ठीक आहे. पुण्याला हे असं लागतं. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे. हा आपण चांदोली राष्ट्रीय उद्यानाबाबत बघत होतो. हा क्वेश्चन नंबर 35चा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 35 मधलं बघा, चांदोली राष्ट्रीय उद्यान 2004 ची स्थापना आहे. 32 शिराळा तालुका सांगली. ठीक आहे. त्यानंतर रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या सर्वांमध्ये हा चांदोली राष्ट्रीय उद्यान येतो. ठीक आहे. हा हे बघा, हे बघा, ही अशी बॉर्डर काढून घेऊया आपण म्हटल्यास. ठीक आहे. आता बघा, चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे इथे. हे आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. हे आहे रत्नागिरी. ठीक आहे. त्यानंतर हा आहे सातारा. हा जो इथे बॉर्डर दिसतोय, ठीक आहे. हा आहे, इथे आहे सांगली. ठीक आहे. आणि इथे आहे कोल्हापूर. ठीक आहे. आणि सिंधुदुर्ग कुठे बरं? इथे.
ठीक आहे. आणि आपलं राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान इथे आहे. मग कोणत्या जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आहे असं विचारलेलं आहे. मग समजतं इथे रत्नागिरी पण लागतो, ह्या असा इथून कोल्हापूर पण लागतो एवढा भाग, हा असा भाग सांगलीचाही देखील लागतो, असा भाग साताराचा देखील लागतो आणि असा भाग रत्नागिरीचा देखील लागतो. ठीक आहे. मग 4 जिल्ह्यांच्या बॉर्डरवरती चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे राष्ट्रीय उद्यान पण आपण बाकीचे पण करून ठेवायला हवेत. आणि मॅपनुसार जर का गेलं तर आपल्याला जास्त क्लॅरिटी भेटू शकते. ठीक आहे. मग याचा आन्सर काय बरं? सिंधुदुर्गचा यामध्ये समावेश होत नाही. क्वेश्चन नंबर 35. क्वेश्चन नंबर 26 ते 35चं डिस्कशन झालेलं आहे टेस्ट नंबर 6चं. थँक्यू.